सकाळपासूनच विशाखाच्या डोक्यात विचारांचे चक्र सुरू होते. संपूर्ण रात्र ती वेदनेने विव्हळत होती. आजपर्यंत इतके रडून रडून आता तिच्या डोळ्यातले अश्रू देखील सुकले होते. रात्री खूप उशिरा शरीराच्या आणि मनाच्या त्या जखमा पांघरून तिला झोप लागली. सकाळी जाग आली आणि पुन्हा या नरकात असल्याची जाणीव होताच ती खूप घाबरली. दारावरची कडी उघडून तो कधीही आत येईल आणि एखाद्या जनावराला मारावे इतक्या क्रूरपणे पुन्हा मारहाण करेल. त्याचा तो त्याच प्रश्नांचा भडीमार सुरू होईल आणि पुन्हा सारे तेच ते आणि तेच ते. विशाखा आता या रोजच्या मरणाला कंटाळली होती. या त्रासातून आणि या जाचातून तिला आता कायमची सुटका करायची होती. यावर आत्महत्या हाच एक उपाय तिला दिसत होता. पण आत्महत्या केल्यावर या नराधमाला आणि त्याच्या कुटुंबाचाच फायदा होणार होता, हाही विचार करून तिच्या डोक्यात येत होता. इतक्यात दारावर कोणीतरी आल्याची चाहूल तिला लागली आणि तिचे संपूर्ण अंग थरथरले. धाडकन दरवाजावर लाथ मारून त्याने त्या खोलीत प्रवेश केला. काय ठरवलंस आहेस? बोल लवकर. सांग, आणणार आहेस की नाही तुझ्या बापाकडून पैसे? बोल लवकर, नाहीतर आज तुझा कायमचा सोक्षमोक्षच लावतो. त्याचे आगोकणारे शब्द तिच्या कानात गरम गरम लावा ओतल्यासारखे तिला वेदनादायक वाटत होते. पण तिने एकही शब्द काढला नाही. त्याचा रागाचा पारा वाढतच होता. तो तोफेसारखा तिच्यावर शिव्यांचा मारा करीत होता आणि ती एखाद्या गतप्राण देहासारखी शांत. इतक्यात काही काळाच्या आत त्याने त्या खोलीत असलेला एक दांडा उचलला आणि तो तिच्या सर्वांगावर प्रहार करू लागला. तिच्या रक्ताने तो दांडा लाल झाला तरी त्याने मारणे काही थांबवले नाही. ती बेशुद्ध झाली. तिला जाग आली तेव्हा ती एका हॉस्पिटलमध्ये होती. पापण्यांची थोडीशी उघडझाप होत होती. मी इथे कशी? कोणी आणले मला इकडे? स्वतःला प्रश्न विचारत ती निश्चित पडून होती. इतक्यात एक नर्स त्या खोलीत आली. अरे वा, तू शुद्धीवर आलीस? खूप छान झाले. थांब मी तुझ्या नातेवाईकांना कळवते. असे म्हणून नर्स वळणार इतक्यात तिच्या अंगात कुठून बळ आले कुणास ठाऊक. तिने नर्सचा हात घट्ट पकडला आणि मानेने नकारार्थी मान हलवली. नर्सला काही कळले नाही. काय ग, कळवू ना तुझ्या नातेवाईकांना? नर्सने विचारले. तिने पुन्हा नकारार्थी मान हलवली. नर्सने विचारले, काय झालं? नको कळवू का? विशाखाने मान हलवली, पण यावेळी होकारार्थी. सिस्टर, मी इथे कशी आले? कोणी आणले मला? विशाखाने विचारले. एक तरुण मुलगा तुला इथे घेऊन आला, नर्सने सांगितले. तो मुलगा म्हणजे सुमित भाऊजीच असतील असा अंदाज विशाखाने लावला. नर्सने तिला इंजेक्शन दिले आणि थोड्याच वेळात तिला झोप लागली. बऱ्याच वेळाने तिला जाग आली. वॉर्डमधून थोडा आवाज ऐकू येत होता. थोड्याच वेळात एक प्रसन्न व भारदस्त व्यक्तिमत्वाची स्त्री आणि तिच्यासोबत 10-12 जणांनी विशाखाच्या खोलीत प्रवेश केला. त्या महिलेने विशाखाच्या हातात मिठाई आणि साडी दिली. विशाखाच्या देखण्या रूपाकडे ती स्त्री एकटक पाहतच राहिली. चेहऱ्यावर इतक्या जखमा असूनही ती जर इतकी सुंदर दिसत आहे तर प्रत्यक्षात किती सुंदर असेल ही, असा विचार त्या महिलेच्या मनात आला. तिने विशाखाची चौकशी करण्यासाठी काही प्रश्न विचारले, पण विशाखा उत्तर देण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्या स्त्रीने आपले कार्ड विशाखाच्या हातात दिले. त्यानंतर तिने नर्सला काहीतरी विचारले आणि ती स्त्री निघून गेली. दुसऱ्या दिवशी सुमित हॉस्पिटलमध्ये आला. वहिनी, का सहन करतेस तू हे सगळं? तुझ्यासारख्या प्रतिभावान मुलीच्या वाट्याला हे असले आयुष्य यावे यापेक्षा दुर्दैव तरी काय? मला खरंच खूप लाज वाटते की मी या अशा लोभी माणसांच्या कुटुंबात जन्माला आलो. त्या दिवशी मी वेळेवर आलो नसतो तर दादाने आणि माझ्या आईने तुला मारूनच टाकले असते. मी परदेशी गेल्याने त्यांना अधिक चांगली संधी मिळाली तुला छळण्याची. वहिनी, अजूनही वेळ गेलेली नाही. मुक्त कर स्वतःला या जाचातून. तुझ्या जागी दुसरी कोणी मुलगी असती तर ती केव्हाच सोडून गेली असती. माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे. घटस्फोट मिळवण्यासाठी मी तुला मदत करेल. तुझे हे हाल मला बघवत नाही ग. तुझ्या या भावाची विनंती समज आणि हो कणखर. विशाखा फक्त ऐकत होती. तिच्या डोळ्यातून घळाघळा वाहणाऱ्या अश्रूंनी सुमितचेही हृदय हेलावले. वहिनी, आता पुरे झालं. आता मलाच काहीतरी करावं लागेल. इतक्यात नर्स त्या खोलीत आली.
तिने सुमितला बाहेर बोलावले आणि काल हॉस्पिटलमध्ये आलेल्या त्या महिलेबद्दल सुमितला सांगितले. सुमित त्वरित विशाखाजवळ गेला. त्या बाईने दिलेले व्हिजिटिंग कार्ड घेतले आणि फोन केला. फोनवरील संभाषणानंतर सुमितचा चेहरा थोडा प्रफुल्लित झाला. 2 दिवस उलटून गेले तरी विशाखाची सासू आणि नवरा साधी विचारपूस करायला सुद्धा आले नव्हते. येणार तरी कशाला? त्यांना विशाखाकडून फक्त पैशाचीच अपेक्षा होती. बाकी कशाचीच त्यांचे देणे घेणे नव्हते. 2 दिवसांनी विशाखाला डिस्चार्ज मिळाला. निघताना विशाखाने त्या नर्सचे आभार मानले. या 4-5 दिवसात तिने अगदी आपल्या धाकट्या बहिणीसारखी तिची सेवा केली होती. दोघींमध्ये एक वेगळेच नाते निर्माण झाले होते. सुमितने गाडी सुरू केली. विशाखा आपल्या तंद्रीत शून्यात नजर लावून बसली होती. गाडी थांबली तेव्हा तिच्या लक्षात आले की आपण एका अनोळखी जागी आलो आहोत. एक प्रशस्त आलिशान बंगल्यासमोर ते उभे होते. सुमितने गेटवर उभ्या असलेल्या वॉचमॅनला सांगितले. त्याने फोन केला आणि बंगल्याच्या आत दोघांना सोडले. आत गेल्यावर त्यांचे छान आदरातिथ्य झाले. इतक्यात एक महिला त्यांच्यासमोर येऊन बसली. विशाखाने लगेच ओळखले. ही तीच बाई होती जी तिला हॉस्पिटलमध्ये व्हिजिटिंग कार्ड देऊन गेली होती. मग विशाखा राहणार ना माझ्यासोबत? ती बाई म्हणाली. क्षणभर विशाखाला काहीच कळले नाही. तिने सुमितकडे पाहिले. होय वहिनी, आजपासून तुला यांच्यासोबतच राहायचे आहे. या आहेत सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शिका आणि निर्मात्या अपूर्वा सावंत. त्यांनी तुला हॉस्पिटलमध्ये पाहिले आणि आपल्या आगामी चित्रपटात प्रमुख भूमिकेसाठी निवडले आहे. त्यांनी त्या दिवशी नर्सला त्याबाबत सर्व सांगितले. नर्सने मला सांगितले आणि मी यांना फोन केला. हीच ती सुवर्णसंधी आणि योग्य वेळ आहे तुझ्यासाठी. सर्व प्रकारच्या जाचातून सुटण्याची आणि स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याची. सुमित विशाखाला समजावत होता. मी अधूनमधून तुला भेटायला येईन. काळजी घे आणि बिनधास्त राहते. असे म्हणून सुमितने विशाखाचा निरोप घेतला. निघताना दोघांच्याही डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. अपूर्वा सावंत विशाखाला म्हणाल्या, विशाखा घाबरू नकोस. इथे तुला हवं तसं वाग. बरं, मला तू काय म्हणशील? विशाखा म्हणाली, मॅडम. नको ग, तू मला अपूर्वाताई म्हण. चालेल. विशाखा गोड हसली आणि हो म्हणाली. आता आपण मस्त गप्पा मारूया, अपूर्वाताई म्हणाली. विशाखा सांगू लागली, मी पिंपरीची विशाखा देशपांडे. आईवडिलांची एकुलती एक मुलगी. मध्यमवर्गीय कुटुंबात अत्यंत लाडात वाढलेली. मी अभ्यासात आणि अभिनयात फारच अग्रेसर होते. अगदी लहान असल्यापासूनच मला नाटकात काम करण्याची भारी हौस. कॉलेजमध्ये असताना अशाच एका नाटकात माझी आणि अविनाशची ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात आणि मग लग्नात. सुरुवातीला नव्या नवलाईचे 9 दिवस फारच आनंदात गेले. अविनाश आणि त्याचे आईवडील माझ्यावर खूप प्रेम करत होते. सुमितच्या रूपाने तर मला एक भाऊच मिळाला. पण वर्षभरातच अविनाशने माझ्या वडिलांकडे हुंड्यासाठी तगादा लावला. माझ्या आईवडिलांनी देखील सुरुवातीला त्यांचे सगळे हट्ट पुरवले, पण त्यांची हाव दिवसेंदिवस वाढतच गेली. माझ्या आईवडिलांचे एकमेव आधार असलेले त्यांचे राहते घर देखील तो विकायला सांगत होता आणि मी विरोध करायला सुरुवात केल्यावर मला मारझोड करू लागला. अलीकडे तर मला जीवे मारण्याची धमकी देऊ लागला. त्या दिवशी मला इतके मारले की मला आत्महत्याच करावीशी वाटत होती. अपूर्वाताई, मला माझे करिअर अभिनय क्षेत्रात करायचे होते. आपल्याला आपल्या आवडत्या क्षेत्राची आवड असलेला मुलगा जीवनसाथी साथीदार म्हणून लाभला म्हणून मी खूप भाग्यवान समजत होते स्वतःला. पण सर्व उलटेच झाले. मी यांच्याशी लग्न का केले असा विचार करण्याची वेळ अविनाशने माझ्यावर आणली. आज इथे येऊन पुन्हा नवी आशा निर्माण झाली. जगण्याची नवी उमेद मिळाली. अपूर्वाताई, खरंच खूप खूप आभार तुमचे. दुसऱ्या दिवशी अपूर्वाताई विशाखाला घेऊन एका मोठ्या ब्युटी पार्लरमध्ये गेल्या. 6 तासांनी बाहेर पडलेली विशाखा एका अप्सरेसारखी सुंदर दिसत होती. विशाखाचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. तब्बल 2 वर्षांनी तिने स्वतःचे इतके सुंदर रूप पाहिले होते. विशाखाने अपूर्वाताईला मिठीच मारली.
आता विशाखा फार व्यस्त झाली होती. चित्रपटाची शूटिंग जोरात सुरू होते. अपूर्वाताई विशाखाच्या कामावर आणि मेहनतीवर प्रचंड खुश होती. 1-2 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर विशाखाचा पहिला चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तयारीत होता. अपूर्वाताईंनी फारच मेहनत घेतली होती. या चित्रपटावर विशाखाचे पुढील करिअर अवलंबून होते. त्यामुळे तिला फारच उत्सुकता लागली होती. या दरम्यान विशाखाची हुंड्यासाठी छळवणूक केल्याप्रकरणी अविनाश विरुद्ध कोर्टात केसही सुरू होती. अखेर आज तो दिवस उजाडला. प्रमुख अभिनेत्री विशाखा असे होल्डिंग्स जागोजागी लागले होते. चित्रपट प्रदर्शित झाला आणि एका रात्रीत विशाखा प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोचली. तिच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. आता तिची गणना नंबर 1 वर होत होती. हे सगळे विशाखाला स्वप्नच वाटत होते. 7 महिन्यानंतर एके सकाळी चहा पिताना रोजच्याप्रमाणे विशाखाने वर्तमानपत्र वाचायला घेतले आणि पहिल्या पानावर मोठी बातमी होती. ती वाचताच विशाखा उडालीच. तिला काय करू आणि काय नको असे झाले. ती बातमी होती यावर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेत्री विशाखाला. विशाखाने लगेच अपूर्वाताईला फोन केला आणि ती फोनवर फक्त रडतच होती. फक्त हे अश्रू सुखाचे होते. फोन खाली ठेवता सुमितचा फोन आला. फोन उचलला. समोरून अभिनंदन वहिनी, तू दादाविरुद्ध केस जिंकलीस आणि दादाला शिक्षाही झाली. आज खऱ्या अर्थाने विशाखाला मुक्त होऊन आकाशात उंच भरारी घेणाऱ्या पक्षाप्रमाणे वाटत होते. विशाखाने मनोमनी ठाम निर्णय केला. अपूर्वाताईंनी एका नवीन विशाखाला जन्म दिला आणि मी देखील त्यांचा हा वारसा पुढे चालवीत हुंड्यासाठी बळी पडणाऱ्या असंख्य विशाखांना नवीन जन्म देईन. आता हेच माझे खरे सत्व आणि खरे अस्तित्व. कथा आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.